माझं नाव अविनाश शिंदे राठोड, राहणार वानोळा, तालुका मोहोळ, जिल्हा नांदेड। मी रामसिंग परशुराम जाधव यांचा लहान जाव आहे। त्यांनी विष प्रशासन करून आत्महत्या केली। सतत नापिकीच्या कारणामुळे 3 वर्षाच्या काही मायक्रो फायनान्स हे कर्जवाले सतवणे, गाडीचे हप्तेवाले सतवणे, रोज रोज घरासमोर येणे, गाडी ओढून घेतो, घराला कुलूप लावतो आणि हे म्हणजे सगळं काही 1-2 महिन्यापासून एकामागे एक त्यांच्यावर संकटाचा डोंगर कोसळत होता। त्याच्यामुळे त्यांनी विचार करत एक दिवस असा आला की समजा त्यांनी मनात ठाम धरून घेतली की बा आज काहीतरी करावं लागेल। म्हणून त्यांनी घरून काळी या बाजारपेठेला गेले। तिथून 4 रॅबिटच्या पुड्या, उंदराच्या औषधीच्या पुड्या घेऊन आले आणि शेतात विचार करत 4 पुड्या श्वासन केले। त्यांनी श्वासन केल्यानंतर घरी गेले। घरी जाऊन बसल्यानंतर काही तासानंतर घरच्या लोकांना सांगितले की बा मी कर्जबाजारीमुळे थकलो, आपलं शेत पूर्ण कोरडवामध्ये पाण्यामध्ये वाहून गेलं, यावर्षी आपल्याला कापूस झाला नाही, लोक कर्जवाले सतवायले, बँकवाले सतवायले, मायक्रो फायनान्सवाले सतवायले, या कारणामुळे मी रॅबिटचे 4 पुड्या श्वासन केलो। मग ते घरच्या लोकांना कळताना त्यांनी तिथून पुसद इथे हलवले। पुसद इथे हलवल्यानंतर लाईफलाईनमध्ये 7-7:30च्या दरम्यान ॲडमिट करण्यात आलं संध्याकाळच्या। तरी उपचाराद्वारा 2 दिवस काही रिॲक्शन भेटला नाही। 50-60 हजार रुपये त्यांना खर्च आल्यावरसुद्धाही पेशंट वाचू शकला नाही। मग नंतर शेवटी 1 तारखेला संध्याकाळी रात्री 8-8:30च्या सुमारास त्यांचा प्राण गमावला। मग त्याच्यानंतर त्यांनी समोरच्या पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्याच्यानंतर ते साहेब आले, PM साठी इथं देऊन घेतले आणि आम्हाला रात्री 1च्या दरम्यान इथं पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केले। नंतर आता PM चालू आहे। पण शासनाला एकच विनंती आहे की आमचा माणूस या कर्जबाजारीमुळे, या नापिकीमुळे, या प्रायव्हेट फायनान्सामुळे आज आमचा एक कास्तकार गमावला आहे। तरी शासनाकडून त्यांना काहीतरी मदत भेटावी, परिपूर्ण मदत भेटावी अशी विनंती आहे। जय हिंद।